मुख्यमंत्री पद को लेकर एकनाथ शिंदे के फैसले के बाद बीजेपी नेता चंद्रशेखर बावनकुले की प्रतिक्रिया सामने आई है। महाराष्ट्र में महायुति की सरकार मजबूत और अभेद्य है। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने जो भूमिका निभाई है वो राज्य के 14 करोड़ लोगों के लिए बड़ी भूमिका है और हम इसका स्वागत करते हैं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और भाजपा के केंद्रीय नेतृत्व द्वारा लिया गया निर्णय सभी को स्वीकार्य होगा। चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि इस बार उन्होंने एकनाथ शिंदे के रुख का समर्थन किया है। उन्होंने साफ कहा कि हमारी लड़ाई मुख्यमंत्री पद के लिए नहीं बल्कि महाराष्ट्र के विकास और जनता के कल्याण के लिए है। बावनकुले ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की भूमिका का स्वागत किया और उन्हें धन्यवाद दिया। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री शिंदे की भूमिका महाराष्ट्र को आगे ले जाने की है। विकसित भारत और विकसित महाराष्ट्र को और ताकत मिलती है। महायुतीचे आमचे नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। खरं तर कालपासून विरोधी पक्षाचे लोक हे माननीय एकनाथ शिंदेजी बद्दल नाराज आहेत, महायुतीवर नाराज आहेत, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धतीने वावड्या उठवत होते। एकनाथ शिंदे सारख्या अत्यंत कर्तबगार व्यक्तीबद्दल त्यांच्या व्यक्तिमत्वावर विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे प्रयत्न केले। पण आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे या महाराष्ट्राच्या देशातल्या जनतेला आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला त्यांनी प्रेसच्या माध्यमातून आणि आपली भूमिका व्यक्त केली। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आमचे गृहमंत्री अमित शहाजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व जो काही निर्णय मुख्यमंत्र्यांबद्दल करतील त्या निर्णयाला पूर्ण समर्थन माननीय एकनाथ शिंदेचे राहील आणि शिवसेनेचे राहील। या पद्धतीचं महायुती म्हणून त्यांनी जी अत्यंत महत्वाची भूमिका घेतली आणि जे काही विरोधी पक्षाच्या तोंडाच्या वाफा सुरू होत्या त्या वाफाच राहिल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्राच्या विकासाकरता एकनाथ शिंदेजींनी काम केलं आहे, खरं तर आम्ही आधीपासूनच एकनाथ शिंदेजींचं काम बघतो आहे। देवेंद्र फडणवीस सरकार असताना एकनाथ शिंदेजींनी मंत्री म्हणून उत्कृष्ट काम केलं। आपल्या समृद्धी महामार्गाला देवेंद्रजींच्या सोबत खांद्याला खांदा लावून एवढा मोठा महामार्ग पूर्ण केला। उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला धोका दिला। हे एकनाथ शिंदेजीला न पटल्यामुळं हिंदुत्वाची भूमिका घेऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला पुढे नेऊन पुन्हा या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं सरकार आणण्याकरता मोठी भूमिका घेतली। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षामध्ये एकनाथ शिंदेजींनी या महाराष्ट्राला विकसित राज्य करण्याकरता मोदींच्या नेतृत्वामध्ये काम सुरू केलं। राज्याचे आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या खांद्याला खांदा लावून आणि मग अजित पवारांची साथ घेऊन या महाराष्ट्राला डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राला पुढे नेण्याकरता काम केलं। खरं तर एकनाथ शिंदेजी सारखा एक कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला या ठिकाणी त्यांच्या कामातून त्यांनी पुरवण्याचा प्रयत्न केला। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, सामाजिक समता
सामाजिक न्याय, आदिवासींना न्याय, समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय, विकासाला न्याय, देवेंद्रजींच्या काळातले जे काही प्रकल्प 14 ते 19 च्या काळात पूर्ण होते ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता, मुंबईच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता काम एकनाथजींनी उभं केलं. आणि एकनाथजींनी महायुतीचा एक चेहरा म्हणून आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा या तिघांनी मिळून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी योजना, 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला पीक विमा योजना असेल, शेतकऱ्याचं वीज माफी असेल, या सर्व योजनांना माननीय एकनाथ शिंदेजींनी आमच्या महायुतीचे नेते म्हणून मोठं काम उभं केलं. Excellent Logistics Solution है one stop destination for all your transport courier tension. Local, domestic और international services है available. देश और दुनिया भर में होती है fastest delivery. Excellent Logistics Solution mainly डील करता है blood samples, plasma and many more medical samples. So what are you waiting for? Call now Atul Gedavkar on 7972192735 पर. You can visit their office at near New English High School opposite Subedar Sabhagraha, Congress Nagar, Nagpur. So contact them and grab your parcel as soon as possible. 7972192735 7038969939 पर.